नमस्कार मित्रांनो, छत्रपती संभाजीनगरमध्ये रेणुकाता मंदिर रोडापासून तर तसंच सातारा गावापासून हे आपली एक साईट चालू आहे. इथे या ठिकाणी हे मिनी बंगलोज आहे. आतमध्ये तुम्हाला टूर दाखवतो. हा याचा फर्स्ट एरिया आहे 800 स्क्वेअर फीट. हे दोन आहे 720 स्क्वेअर फीटचे असे, आणि इकडचा जो आहे हा आहे 800 स्क्वेअर फीटचा. आपण आतून बघू जाऊन आता याला वाईड 2 गेट्स एंट्री भेटती. ऑलरेडी इथे सिमेंटचा रोड झालेला आहे. वरती आल्यावर हे जो आहे फ्रंट हा पूर्ण 20 फुटाचा आहे, आणि अशामध्ये हा जो एरिया आहे इथे सहजपणे एक कार बसते. इथे टू व्हीलर व्हेकल्स बसतात. इथे हौद आहे, 3000 वॉटर टँक स्टोरेज तुम्हाला मिळतं. इंडिव्हिज्युअल बोरवेल आहे. पाठीमागं इकडनं जागा दिलेली आहे जी बॅक साईडनं एंट्री होणार. इथं एक विंडो दिलेली आहे व्हेंटिलेशनसाठी. तुम्ही बघू शकता इथं सूर्याचा प्रकाश आहे. सध्या संध्याकाळचे 4-4:30 वाजते, म्हणजे साहजिकपणे की ही जी आहे ही वेस्ट साईड आहे आणि वेस्ट साईडची एंट्री आहे. आतमध्ये एंटर केल्याबरोबर आपण हॉलमध्ये एंटर होतो. हॉलमध्ये आल्यावर तुम्हाला ह्या ठिकाणी इथे एक छानसा सुंदरचा हाच पॅसेज भेटतो. इथे तुम्ही एक वेलकम गेस्टर म्हणा, इथं डिझाईन्स वगैरे, पोस्टर, फोटो वगैरे इथं छान प्रकारे एंट्री करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला फ्रंटला समोर आल्यावर इथे एक वॉल भेटते छान मोठी. इथे LED वगैरे सेटअप आणि फर्निचर बसणार. त्याच्यासमोर तुम्हाला इथं वाईड ओपन किचन भेटतं. मोठं किचन, हे ती पूर्व दिशा आहे. तर तुम्हाला इथे बेसिन, भांडे वगैरे धुण्यासाठी इकडनं तुम्हाला जसं वास्तूप्रमाणे जे असतं त्याप्रमाणे इथे तुम्हाला बांधकाम तुम्हाला भेटेल. इथे तुम्हाला जागा भेटते. तुम्ही फ्रीज वगैरे ठेवू शकता किंवा तुम्ही इथे देवघर मंदिरही बनवू शकता. आणि हे जे चालू आहे डिझाईन, हे पार्टिशन आहे. इथे याच्यामध्ये मटेरियल यूज होईल, त्याला पार्टिशनमध्ये क्रिएट होणार. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला इकडनं वरती स्टेअर्स दिसतील, जे की या हॉलमधून अशाच आल्यावर इकडनं वरती अपस्टेअर्स इतर रूमला एंट्री आहे. इकडनं की विंडो आहे हॉलला. इथे तुम्हाला व्हेंटिलेशनचा कुठलाही प्रकारे व्हेंटिलेशनची कमी नसणार आहे. इकडनं वर जायचं आहे. इथे छानसं इथं L टाईप एक कॉरिडॉर बैठक वगैरे येणार आहे. इथे टॉयलेट बाथरूम आहे. हे टॉयलेट बाथरूम केलेलं आहे क्रिएट. इंडियन टॉयलेट बाथरूम आहे. पलीकडनं त्याला जागा आहे. इकडनं आपण गेल्यावर ही विंडो आहे सेम दोन्हीकडनं. किचनला पण 2 विंडो आणि हॉलला पण 2 विंडो भेटणार. इकडनं आपण बॅक साईडला आल्यावर छोटासा इथे एरिया आहे. ओपन करून दाखवतो. बॅक साईडनं इकडनं इथे खाली आल्यावर एक 2 ते 2.5 फुटाचा एरिया आहे, वॉशेबल एरिया. इथं सिंकचं होल दिलेलं आहे, पाईप्स दिलेले आहे. इलेक्ट्रिसिटीसाठी तुम्ही वॉशिंग मशीन वगैरे बसवू शकता. त्याच्यात इकडनं आल्यावर सेम बॅक साईडला हा पूर्ण एरिया आहे पुन्हा बाहेर निघण्यासाठी. इकडनं किचन, म्हणजे पूर्वेकडनं पण एंट्री आहे. आणि इथे आहे हे एक ड्रेनेजचं दिलेलं आहे, वरचा जो वेस्टेज आहे फ्लो वगैरे काढण्यासाठी. आणि मित्रांनो, याचं जे आहे विंडोज वगैरेचं काम बाकी आहे. फायनल टचअप बाकी आहे. वरती सिलिंग वगैरे येणार आहे. इवन किचनला पण वॉल सिलिंग येणार, फॅनचं दिलेलं आहे. खूप सुंदर असा प्रकल्प हा बनणार आहे. मला वर घेऊन चालतो. पायऱ्या चढताना वरती हा जो एरिया आहे व्हेंटिलेशन, इथं छानसे सुंदर असे समोर काच दिसेल तसे काच येणार आहे. खूप सुंदर दिसेल. इकडनं पुन्हा वर आल्यावर तुम्हाला बघू शकता मी वर आलो आहे, आणि एकदम सुंदरसा असा एरिया आहे. खूप छान. हा बघा इतका मोठा कॅनोपी एरिया आहे इथपर्यंत. इथं आल्यावर 2 स्टेअर्स वर चालले. हा एक कॅनोपी एरिया आहे. हा जो कॅनोपी एरिया आहे हा एरिया इथे परत व्हेंटिलेशनसाठी जागा भेटते. आता मी फक्त कॅनोपी एरियामध्ये उभा आहे, तर इथे इतकं उजेड आहे. इथं झाडं वगैरे लावू शकतात. इथं पुन्हा इथं पोस्टर वगैरे येऊ शकतं छान. इथं झाडं वगैरे, एक झाड सहजपणे, एक कुंडी छान बसती. इथं येतो माझ्या लेफ्ट साईडला एक एंट्री बेडरूमची. बेडरूममध्ये आतमध्ये गेला तुम्ही बघू शकता स्पष्टपणे छान एक ग्लासचं आहे बेडरूम एरिया आहे. इथे टॉयलेट बाथरूम दिलेलं आहे बेडरूमला अटॅच, आणि हे वेस्टर्न असणार आहे. वेस्टर्न टॉयलेट बाथरूम अटॅच असणार आहे. इतका एरिया आहे. इथे सुंदरसं एंट्री केल्याबरोबर बेड कुठे येईल, इथे असा प्रकारे असा एक L बेड येईल मध्ये बेड येऊ शकतो. अशा प्रकारे छान सुंदरसा या साईडला हे आहे बाथरूम. हे उघडून दाखवतो ओपन करून. हे बघा मित्रांनो, इथे आहे हे वॉलिंग केलेली आहे. आता इथे पूर्ण ग्लास येणार आहे. आणि खालची आपण पार्किंग बघू शकतो. हे साईडचे जारी ही एरिया, ही पार्किंग, एक ग्लास एरिया, आणि बाल्कनी बघा. इथेही मोठी बाल्कनी आहे. इकडनंच नव्हे तर इकडनं देखील दोन्हीकडनं बाल्कनी आहे. आणि हे जे फ्रेम आहे ही ऑलरेडी मेटलची बनते, त्यामुळे सेफ्टीचा कुठलाही प्रकारे इश्यू नाही. नमस्ते अंकल. इकडनं आता आल्यावर स्टार्टिंगला इथे म्हणजे राईट हँडला हा एक बेडरूम आहे. आतमध्ये एंट्री केल्याबरोबर इथे हा वाईड बेडरूम येतो. बघू शकता इथे एवढा मोठा पॅसेज आहे की इथे सहजपणे एक मोठा बेड बसतो. एक बेडच्या साईडला पलीकडे पूर्ण एरिया आहे, किंवा इथे समोर असा दोन्ही ही विंडो फेसिंग, दोन्हीकडे विंडोज आहे, त्याच्यामध्येही इथं बेड येऊ शकतो.
आणि दोन्हीकडे बेड बसू शकतो सहजपणे. छोटा बेड असेल तर तोही इथे सिंगल पर्सन बेड जो असतो इतका मोठा बेड इथे येऊ शकतो. अशा प्रकारे 3 एरियामध्ये 3 वेगळे म्हणजे 3 ठिकाणी बेड बसण्याचे चान्सेस इथे आहे. प्लस समोर इथे टॉयलेट बाथरूम येतं इंडिव्हिज्युअल या बेडरूमसाठी. इथे पण वेस्टर्न वगैरे येणार आहे. व्हेंटिलेशन दिलेलं आहे छान. आणि अशा प्रकारे हे याचा एरिया आहे. तो कॅनोपी एरियाचे विंडो आहे. दरवाजा क्लोज होणार. इथे एक विंडो आहे आणि इथे एक विंडो आहे. व्हेंटिलेशनची कुठल्याही प्रकारे इथे असं लाईट लावायची गरज संध्याकाळी 6 ते 6:30पर्यंत लावायची गरज भासणारच नाही. आता इकडनं आपण वर जाऊया. इकडनं आपण वर आलो. हा आहे फर्स्ट फ्लोअर. आपण जीवर होतो. आता आपण चाललो सेकंड फ्लोअरवर. थोडंसं हळूच इतकेच पायऱ्या आहे. मोजकेच 8-9 पायऱ्या चढलो की इथे पुन्हा एक छान ग्रिलिंग येणार. इकडनं वर चाललो की सेम असाच एरिया. इथे कॅनोपी आता मोठी येणार तर की आता वर जायची गरज नाही आहे. इथं ग्रिलिंग दिलेली आहे. पुन्हा इथं कॅनोपी एरिया. व्हेंटिलेशन दिलं आहे. इथं सुंदरपणे झाडं वगैरे येतील. छान जर बनवलं होतं. आणि इकडनं हा पुन्हा एक बेडरूम. सो मित्रांनो खाली 2 बेडरूम. हा तिसरा बेडरूम. तिसऱ्या बेडरूममध्ये इथे वाईड मोठा पलंग. या साईडला बेड येऊ शकतो, मध्ये येऊ शकतो आणि कॉर्नरला बेड येऊ शकतो. इथं आल्यावर तुम्हाला या ठिकाणी भेटतं छोटीशी सिंकची जागा. वॉश बेसिन साठी यूज करू शकता. आणि इथे तुम्हाला येतं पुन्हा वेस्टर्न टॉयलेट बाथरूम. छान प्रकारे खूप सुंदर हा प्रकल्प आहे. बघू शकता. सेम दिस इज थर्ड बेडरूम. सॉरी आय प्रोनाऊन्स बाथरूम. आणि त्याच्यानंतर कॅनोपी एरिया. समोर ग्रिलिंग. पूर्ण व्हेंटिलेशन. ऊन बघा. पूर्ण प्रकारे व्हेंटिलेशन. छानशी मज्जा. आता पुढे मी याला ओपन करतो अँड टडॅन. दिस इज युअर वाईड ओपन टेरेस. ओपन टेरेसला सुंदरशा टाईल्स इथं बसवलेल्या आहे. आणि हा समोरचा नजारा बघू शकता मित्रांनो. ते जे आहे तर ते आहे साताऱ्याचं खंडोबाचं मंदिर. आणि इकडनं प्रणाम करू. येळकोट जय मल्हार. इथे सुंदरसे नारळाचे झाडं वगैरे आहे. इकडनं पूर्ण माउंटेन एरिया आहे. पावसाळ्यात जो नजारा दिसणार मित्रांनो मला सांगतो, मी बघितलेला आहे. इकडनं जो सनसेट होतो तो सनसेट बघण्यासारखा आहे. त्याच्या व्यतिरिक्त दिस इज डिझाईन. वरती डिझाईन करणं चालू आहे. आणि हा एक पूर्ण एरिया आहे. बघू शकता खूप सुंदर. इथे छानसं पूर्ण कुंडी लावणं. या वॉलवर पूर्ण ग्रीनरी वेली सोडणं. पूर्ण इथं कुंड्या ठेवणं झाडांसाठी. मध्ये खूप सुंदरसा असा एक टी स्टॉल बनवणं किंवा स्टॉल तर नाही बट एक चेअर, खुर्ची, 2 खुर्ची असा चेअर बसून इथे संध्याकाळी जे चहा कॉफी घेण्याची जी मजा आहे ते. तर मित्रांनो इथं जे संध्याकाळी जे चहा वगैरे घेण्याची जी एक वाईब आहे ती कुठेच नाही येऊ शकत. आणि ही झाला टेरेस. वरती याच्या आणखीनही मोठा टेरेस आहे. आपण वर जाऊ चला. सो मित्रांनो मी इकडनं वर आलो आहे. खूप इझी आहे, जास्त स्टेअर्स नाही आहे. आणि वरतून हा व्ह्यू बघा किती सुंदर दिसतो आहे. अँड ते आपण आलेलो आहे. प्रकल्पाचा हा रोड आहे. तिकडनं एक रोड चालला आहे. बघू शकता डोंगर, झाडं वगैरे. तिकडनं पुन्हा तो बायपास झूम करून दाखवतो. ट्रक्स वगैरे चालले. तो मेन बायपास धुळे सोलापूर हायवे ॲक्च्युली नवीन बनलेला. आणि सो दिस इज इकडनं एक रोड चालला आहे बघा. मी झूम करून दाखवतो. वाहनं दिसू शकेल. हे बघा ती गाडी गेली. सो हा जो आहे जे मला करून वाहनं चालले बघा इथे. तर हा रोड आहे रेणुकाता मंदिराचा रोड. आणि जस्ट ही आहे उजवताई पवार शाळा. पवार स्कूलच्या बॅक साईडला आहे आपण. आणि खूप सुंदर प्रकल्प आहे. आणि ही पूर्ण टॅरिस आहे. सो तुम्हाला एवढी मोठी टॅरिस. इथे वॉटर स्टोरेज, पाण्याची टाकी वगैरे येणार. छान सोलार करू शकता कारण इकडचे आजूबाजू कोणी इतके हायला जाणार नाही वरती. सो खूप छान प्रकल्प बनणार आहे. आणि खूपच सुंदर असा हा प्रकल्प आहे. इथून हा अप्पर व्ह्यू जिकडून आपण आता वर आलतो. सो हा एक एरिया डोर खूप सुंदर बनणार आहे. आता हे काम चालू आहे. याची जी कॉस्टिंग आपण सांगतो आहे जस्ट 58 लाख रुपीज. हो मित्रांनो 58 लाख रुपीजमध्ये तुम्हाला लोन होऊन जाणार. फायनान्स अवेलेबल आहे. तुम्हाला 58 लाख रुपीजमध्ये ह्या घराचा तुम्हाला ताबा भेटणार. सर्व फोटोज वगैरे तुम्हाला माझ्या दिलेला व्हॉट्सअप नंबर तुम्ही हाय टाका. या नंबरवर हाय टाका. तुम्हाला याचे सगळे डिटेल्स बघायला भेटतील आणि माझ्यासोबत कॉन्टॅक्टही होईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये हे लोकेशन आहे. पाहिजे असेल तर त्वरित करा. 2 प्रॉपर्टीज गेलेले.